आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरेजी आहे. आपण चेंबूरमध्ये आला, सिद्धार्थ कॉलनीला भेट दिलाय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. काय शुभेच्छा द्या? मला वाटतं शुभेच्छा देण्यापेक्षा आज आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहताय हा देशासाठी सर्वात मोठा क्षण आहे, मोठा दिवस आहे. ज्यांनी आपलं संविधान आपल्याला लिहून दिलं, जे सगळे आपले अधिकार आहेत, जे आपले सगळे कर्तव्य ज्याच्यात त्या संविधानात लिहिलेलं आहे, तेच संविधान भाजपाला बदलायचं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही उभं राहतो. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्याच रक्षणासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून इथे आजच्या या महत्त्वाच्या दिवशी आपण पाहता सगळ्यांना मी भेटायला आलो. राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलेली आहे. यात अनमोल विष्णू यांनी जबाबदारी स्वीकारली. काय माहिती घेतली आपण? काय संदर्भ? महत्त्वाची गोष्ट ही आहे की कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आपण बघताय आज मोठ्या ॲक्टर्सपासून गल्लीत ते काय कधी मध्ये कोयटा गँग येतं, कधी गल्लीतले गुंड जाऊन मंत्रालयात रील्स काढत असतात. ही परिस्थिती फार वाईट आहे. आज आपण पाहतोय की जे DCM आहेत ज्यांच्याकडे हे खातं आहे ते प्रचारात व्यस्त आहेत, पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, परिवार फोडण्यात व्यस्त आहेत, पण कुठेही जो एक कायद्याचा एक धमक लागतो तो दिसत नाही आहे. आणि आज भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. ते म्हणताय की आता 2029 पर्यंत आम्ही मोफत राशन देऊ, तसेच 3 कोटी घरं देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीरनाम्यात म्हटलंय. कसं पाहताय? नाही, चांगलं आहे. चंद्रावर पण घरं बनवावीत, काही आश्वासनं द्यावीत. गेल्या 10 वर्षात दोन्ही वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जे त्यांनी लिहिलं होतं ते किती खरं आलेलं आहे, किती त्यांनी केलेलं आहे ह्याच्यावर पण बोलावं. मला वाटतं मटन मछली वगैरेवर बोलण्या वगैरेपेक्षा डिमॉनिटायझेशन असेल, लडाखमध्ये जर आत्ता आपण पाहतोय 30 ते 40 हजार लोक रस्त्यावर त्याच्यावर बोला, GSTवर बोला, जो परतावा प्रत्येक राज्याला यायला पाहिजे होता, चीन जे घुसलेलं आपल्या देशात त्याच्यावर बोला. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की पुढचं बोलण्यापेक्षा 10 वर्ष तुमच्याकडे बहुमत होतं, काय केलं ते दाखवा जनतेला. महायुतीमध्ये अजूनही जागा वाटप काही झालेलं दिसत नाही. जोरदार रस्सीकेच दिसते. कसं पाहताय? मला वाटतं काय की गद्दारांमध्ये आता ते सीट शेअरिंगसाठी आता एक शेवटचं डेलिगेशन येणार आहे, ED IT CBI, तोच धाक दाखवून ते आता बसतील सगळे शांत. धन्यवाद आदित्य. आपल्यासोबत होते आदित्य ठाकरे. त्यांनी आपल्याशी बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई.